सध्या आपण बघतोय की वातावरणात खूप बदल होत आहेत. कधी खूप पोल्युशन वाढतंय, कधी पाऊस असतो, कधी ऊन पडतंय. म्हणजे वातावरणात स्टेबिलिटी नाही आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी इन्फेक्शन्स पण वाढतायत. हे इन्फेक्शन्स का वाढतात? तर आपल्या शरीरामध्ये खूप दिवस आपल्या शरीरात कफ साठून राहतो आणि मग जरा काही बदल वातावरणात झाला की त्याच्यामुळे कफ वाढतो आणि कफामुळे परत इन्फेक्शन्स होतात. या कफामुळे एक तर कॉन्स्टिपेशन होऊ शकतं, बॅड ब्रेथचा त्रास होऊ शकतो, म्हणजेच तोंडाला दुर्गंधी येणे असा त्रास होऊ शकतो, कफ सारखा पडत राहतो, खोकला होतो आणि कधी-कधी ताप सुद्धा येतो. तर आपल्याला असा प्रश्न पडतो की नेमकं काय करायचंय? तर सगळ्यात सोपा उपाय मी सांगून ठेवते. एक तर आपल्याला रोजच्या रोज च्यवनप्राश घ्यायचा आहे, ज्याच्यामुळे आपली इम्युनिटी वाढणार आहे आणि ज्यावेळेस हा कफ सारखा-सारखा तयार होतोय आणि तो शरीरातनं निघून जात नाही असं वाटत असेल, विशेष करून लहान मुलांना, तर त्यावेळेस आपल्याला ज्येष्ठ मधाच्या काड्या चघळून खायच्या आहेत किंवा ज्येष्ठ मधाचं चूर्ण म्हणजे पावडर हे मधात मिक्स करून घ्यायचंय. हे घ्यायचं कधी? तर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर साधारणपणे 1 चमचा ज्येष्ठ मध आणि तेवढाच मध मिक्स करून घ्या, म्हणजे बऱ्यापैकी कफ निघून जायला मदत होते. धन्यवाद.